यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदिया, ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया। I love my India, I love my India। Take shit, I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior. या शाळेमध्ये टॅनी टॉर्लस या शाळेमध्ये माझा नातू आहे आणि खरोखर म्हणजे गुरुजनांचं कौतुक करावं ते फार थोडंच आहे, कारण की या शिक्षकांनी जे श्रम आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये खरंच अनमोल असेल आणि त्या शिक्षकांचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमी, कारण की या लहान मुलांना म्हणजे शिक्षण देणं अवघड काम आहे तसं, परंतु त्यांनी तेवढ्याही प्रयत्नातून सर्वात मुलांना उत्कृष्ट असं डान्स बसवणं आणि शिक्षणसुद्धा म्हणजे माझ्या माहितीसर माझा नातू या ठिकाणी नर्सरीला आहे, त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं, परंतु या शाळेत टाकल्यानंतर त्याला बोलताही यायला लागलं आणि कॉन्फिडन्स येतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आला। आणि म्हणून या ठिकाणचे जे प्राचार्य आहेत जयस्वाल मॅडम यांचं आणि त्या ठिकाणी असलेले सर्व वर्ग शिक्षक यांचं मी मनापासून कौतुक करते। धन्यवाद। शाळेचं नाव टॅनी टॉर्लस आहे ना, ही शाळा ही गादिया विहार रोडला आहे, म्हणजे मयूरबन कॉलनीमध्ये।
आणि या शाळेमध्ये म्हणजे विद्यार्थी संख्या आहे ती फार मोजकी व्यवस्थित आहेत. आज जर वर्गात गेलं तर खरं प्रसन्न असं या ठिकाणी वातावरण आहे. आणि या ठिकाणच्या ज्या प्राचार्य मॅडम आहेत जयस्वाल मॅडम यांचं सुद्धा जे शिस्त आहे ती शिस्त फार महत्त्वाची आहे. आणि वर्गात गेल्यानंतर मुलांना जे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत या मुलांना वर्गात बसण्याचं उठण्याचं हे सर्व व्यवस्थितपणे पाहिलं जातं. शाळा आहे, तिथला स्टाफ फारच उत्तम आहे. मुलांची सर्व प्रकारची ते प्रगती करण्याचा प्रयत्न करतात आणि मेहनत घेतात. त्याचप्रमाणे संस्था चालक काही ते प्राचार्य वगैरे यांचं परिपूर्ण शाळेकडं विद्यार्थ्यांकडं लक्ष आहे आणि विद्यार्थ्यांची चांगल्यापैकी ते केअर घेतात. शाळा उत्तम आहे, विद्यार्थ्यांची प्रगतीकडं खूपच छान लक्ष देतात. वाखाणण्यासारखं कौतुक करण्यासारखं स्टाफ, शाळा, सर्व ते प्राचार्य वगैरे सर्व चांगले आहेत. तुमचं नातू आहे का? हा, माझा नातू आहे. मुली बोलू देता का? थँक्यू टू टायनी टॉडलर इंग्लिश स्कूल. जयस्वाल मॅडमचे खूप खूप आभार. त्यांनी खूप छान इथं प्रोग्राम घेतला आहे आज आणि विद्यार्थ्यांची पण ग्रोथ छान आहे. माझी मुलगी तिनं आता सहभाग घेतला होता आणि चांगले त्यांचे कोरिओग्राफर होते, त्यांनी पण चांगलं म्हणजे त्यांना डान्स प्रॅक्टिस वगैरे घेतली. सो तुम्ही आवर्जून मस्त म्हणजे छान शाळा आहे, तर सर्वांनी एकदा शाळेमध्ये एकदा बघावं, तुम्ही व्हिजिट द्यावी. थँक्यू. तुझ्या टीचरचं नाव सांग. नीट स्वरांजली. जसं की आपण पाहिलं शिवाजी महाराजांचं ऍक्ट केलं, त्यांना असं अंगाला गूस बम्प्स येत होते, की छान तो ऍक्ट झाला. आणि माझ्या मुलीचा पण खूप परफॉर्मन्स त्यांनी छान केला आणि शाळेमध्येच त्यांनी प्रॅक्टिस घेतली होती. म्हणजे आपल्याला कसल्याच प्रकारची कष्ट घ्यायची गरज पडली नाही या प्रोग्रामसाठी, त्यांना सर्व शाळेतच करून घेतलं. तर मी आभार मानते शाळेचे किंवा सर्व स्टाफची, की खूप छान त्यांनी अरेंजमेंट केली होती. थँक्यू. पूर्ण शिस्तबाज असते. तर मी प्रत्येक कार्यक्रमाला मला अटेंड राहते. खूप छान कार्यक्रम घेतात पण आणि खूप कष्टाळू पण सर्व स्टाफ आहे. सर्व अरेंजमेंट खूप छान असते. थँक्यू. संत एकता रंगमध्ये आज टायनी टॉडलर शाळेच्या या वार्षिकच ते समारंभानिमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग आला. शाळेमध्ये पुस्तकात ज्ञानापेक्षा मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अतिशय उत्तम नियोजन आणि सर्वात जास्त म्हणजे लहान मुलांकडनं ही कृती करून घेणं अतिशय अवघड आहे. आणि इथले शिक्षकांचं प्रशिक्षक शिक्षकांपेक्षाही अतिशय उत्तम असं सादरीकरण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांच्या अंगामध्ये जे गुण आहे ते गुण सादरीकरण करण्यासाठी याच्यातून निश्चितच एखादा कवी होऊ शकतो, एखादा नृत्यकार विद्यार्थी होऊ शकते, एखादा गायक होऊ शकतो. ह्या सुप्त कलागुण वाव देण्यासाठी अतिशय सुंदर असा कार्यक्रम. आणि मला वाटतं की या पालकांना देखील हे अतिशय आनंददायी क्षण की त्यांच्या स्मरणामध्ये राहील अशी. आणि या शाळेसाठी माझ्याकडनं आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं व सर्व पालक आणि पालकांच्या वतीनं त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामचंद्र दर्प. मी सुद्धा स्वतः एक शाळेचे शिक्षक आहे